जगाचा मालक असा आहे, देता है तो छप्पर फाड़ के देता है आणि लेता है तो चमडी उदाड के लेता है. भारतभर राज्य होतं त्या धृतराष्ट्राचं. एवढा बलाढ्य असताना धृतराष्ट्र आहे, 100 मुलं होती त्याला कौरव, पण स्वतःच्या सख्या भावाच्या मुलांचं सगळं इस्टेट हडप करून घेतली ना धृतराष्ट्राने. माऊली ज्ञानोबराय गोड सांगतात का, म्हणे मोहे नाशिला म्हातारा. त्या पुत्राच्या मोहामध्ये एवढं नासून गेलं ना ते धृतराष्ट्र, ते म्हातार. माऊली ज्ञानोबराय सांगतात का भगवान परमात्मा जगाचा मालक आहे. युद्ध सुरू व्हायच्या अगोदर भगवान परमात्मा त्या कौरवांकडे गेले. म्हटले अरे निदान ते पांडवांना 5 गावं तरी द्या ना. ते कौरव म्हणले नाही द्यावा. सुचाग्रे न दास्य मी विना विद्येन केशवा. हे केशवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती आम्ही पांडवांना देणार नाही. म्हटले जा युद्ध आटळे. शेवटी नाश कोणाचा झाला हो? पांडव 5च होते, पण सत्याच्या मार्गाने होते, जगाच्या भगवान परमात्म्या बरोबर होते. पांडव 5 होते पण एक सुद्धा गेलं नाही. कौरव 100 होते पण एक सुद्धा जगलं नाही.